मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात. त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता या ठिकाणी वितरित केलेला आहे. आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तशा याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे. आज मोठा दिलासा आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि कृषी मंत्री आपले या ठिकाणी दत्ताभाऊ भरणेजी, बाळासाहेब पाटीलजी, आम्ही सर्वच या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होतो. सोबतच आज महसूल खात्यातर्फे आपले आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी होती की जतमध्ये जी प्रशासकीय नगरपालिकेची इमारत बांधायची आहे त्याकरता महसूल खात्याची जागा द्या. आज मंत्रिमंडळामध्ये जत करता प्रशासकीय इमारतीकरता 2,580 चौरस मीटर जागा जतच्या नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधकाम करता मंजूर करण्यात आलेली आहे. सोबतच आज मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयावर चर्चा केली. पीक पाणी काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, जी मदत पुनर्वसनाची काय परिस्थिती आहे, अमरावतीची झालेली घटना, नागपूरची झालेली घटना यावर सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाची, क्रीडा विभागाची काही पॉलिसी होती ती या ठिकाणी मंजूर केलेली आहे. अनेक विभागाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केलेले आहे. अमरावतीच्या घटनेच्या बाबतीत काही उच्चस्तरीय चौकशी आदेश दिला आहे. आज किंवा उद्या रिपोर्ट येईल, तो आम्ही आपल्याला सांगू. मुंबईतील भेटीसाठी गेलेला आहे, नेमकं काय तोडगा निघणार आहे ते शिष्टमंडळाला सांगेल आपल्याला काय झालं. यांच्यामधलं वक्तव्य कुठेतरी बदललेलं आहे, साटलोट पाहायला म्हणजे असं नाही, मला काहीच बोलायचं नाही आहे त्याबद्दलचा. भुजबळ साहेबच बोलतील आणि शिष्टमंडळ केला, शिष्टमंडळ चर्चा करेल. आज बहुत बड़ा निर्णय हुआ है कैबिनेट में. हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुनेत्रा पवार जी और कैबिनेट मंत्रिमंडल में आज तीसरा जो हफ्ता है, हमारे 6,36,000 किसानों को 5,035 करोड़ रुपए का तीसरा हफ्ता आज रिलीज किया गया है. और इसमें हमारे किसानों को जो हमने वचन दिया था कि हमारी सरकार आने के बाद हम किसानों का कर्जा माफ करेंगे, वो वचन का तीसरा हफ्ता हमने दिया है. जैसी जैसी लिस्ट आ रही है वैसा हम क्लियर कर रहे हैं.